नमस्कार. आज आपण 27व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. जर असे आहे तर मी काय करावे? या जिज्ञासेवर भगवंत अर्जुनाला त्याचे कर्तव्य सांगत आहेत. श्लोक 27. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. यत या पदाबरोबर करोषी, अश्नासी, जुहोशी, ददासी आणि तपस्यसी अशा 5 क्रियांद्वारे भगवंतांनी सर्व प्रकारच्या कर्तव्य कर्मांचा समाहार केला आहे. यत करोषी हे पद असे विलक्षण आहे की यात शास्त्रीय, शारीरिक, व्यावहारिक, सामाजिक, पारमार्थिक इत्यादी यावन्मात्र क्रिया येतात. भगवान म्हणतात की तू या संपूर्ण क्रियांना मला अर्पण कर, अर्थात तू स्वतःच मला अर्पण हो, म्हणजे तुझ्या सर्व क्रिया आपोआपच मला अर्पण होतील. आता पुढे भगवान त्याच क्रियांचा विभाग करत आहेत. यदश्नासी या पदाच्या अंतर्गत संपूर्ण शारीरिक क्रिया घ्याव्या, अर्थात शरीरासाठी तू जे जेवण करतोस, पाणी पितोस, कुपथ्याचा त्याग आणि पथ्याचे सेवन करतोस, औषधी सेवन करतोस, वस्त्र नेसतोस, शीत उष्णापासून शरीराचे रक्षण करतोस, स्वास्थ्यासाठी समयानुसार झोपतोस आणि जागतोस, चालतो फिरतोस, शौच स्नान करतोस इत्यादी सर्व क्रियांना तू मला अर्पण कर. हा शारीरिक क्रियांचा प्रथम विभाग आहे. यज्जुहोशी या पदात यज्ञ संबंधी सर्व क्रिया येतात, अर्थात साहित्य सामुग्री एकत्र करणे, अग्नी प्रकट करणे, मंत्रोच्चार करणे, आहुती देणे इत्यादी सर्वच शास्त्रीय क्रिया मला अर्पण कर. ददासी यत म्हणजे तू जे काही देतोस, अर्थात दुसऱ्यांची सेवा करतोस, दुसऱ्यांची सहाय्यता करतोस, दुसऱ्यांची आवश्यकता पूर्ती करतोस इत्यादी जी काही शास्त्रीय क्रिया करतोस ती सर्व मला अर्पण कर. यत तपस्यसी म्हणजे तू जे काही तप करतोस, अर्थात विषयापासून आपल्या इंद्रियांचा संयम करतोस, आपल्या कर्तव्याचे पालन करत अनुकूल प्रतिकूल परिस्थितींना प्रसन्नतापूर्वक सहन करतोस आणि तीर्थ, व्रत, भजन, ध्यान, जप, कीर्तन, श्रवण, मनन, समाधी इत्यादी जी काही पारमार्थिक क्रिया करतोस ती सर्व मला अर्पण कर. उपर्युक्त तिन्ही पदे शास्त्रीय आणि पारमार्थिक क्रियांचा दुसरा विभाग आहे. वरील सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे म्हणजे असे की साधारण मनुष्याला त्या कर्मांबद्दल ममता व आसक्ती असते, तसेच त्याला त्यांच्या फलाची कामना असते. म्हणून सर्व कर्मांबद्दल ममता, आसक्ती आणि फलाची इच्छा यांचा त्याग करून टाकणे आणि सर्व जगत हे भगवंताचे आहे, माझे मन, बुद्धी, शरीर व इंद्रिये हे सर्व भगवंतांचे आहे आणि मी स्वतःही भगवंताचा आहे, म्हणून माझ्याकडून जी काही यज्ञादी कर्मे केली जातात ती सर्व भगवंतांचीच आहेत असे समजणे. कळसूत्री बाहुलीला नाचविणाऱ्या सूत्रधाराप्रमाणे भगवंतच माझ्याकडून हे सर्व काही करवून घेत आहेत. भगवंतच सर्व रूपांमध्ये या सर्वांचे भोगतेही आहेत. मी फक्त निमित्त मात्र आहे असे मानून भगवंतांच्या आज्ञेनुसार भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी निष्काम भावनेने वरील कर्मे करणे म्हणजेच ती कर्मे भगवंतांना
अर्पण करणे होय. अशा प्रकारे आज आपण 27व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.